नमस्कार मित्रांनो. आपण आज नाही का रक्त वाढीसाठी काय काय करायला पाहिजे. कारण की नाही का सध्या रक्त कमी आहे ह्याचं प्रमाण जास्त प्रमाणात स्त्रियामध्ये असतं. त्याच्यानंतर नाही का पुरुषामध्ये सुद्धा सध्या हे आहारामुळं रक्ताचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. मग याच्यासाठी काय करता येतं असं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का तुमचा जो आहार आहे, तर तो आहार जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कसलेही गोळे किंवा औषध घ्यायची गरज पडणार नाही. तर जरी तुम्ही समजा आहार थोडासा बदल होत असेल, तर मग तुम्ही नाही का सकाळी आपलं गूळ असते ना आणि त्याच्यासोबत नाही का शेंगदाणे न खाता फुटाणे जर खाल्ले, तर तुमचं नाही का एक 3 ते 4 महिन्यामध्ये नाही का रक्ताचं प्रमाण इतक्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर नाही का तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोट जे आहे तर ते साफ व्हायला पाहिजे. कारण की आपण जे खाल्लेलं नाही का ते पचन व्हायला पाहिजे आणि ते पचन झालं तर तुमचं रक्ताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आता पचन नाही झालं तर मग मात्र नाही का जसं खाल्लं तसंच बाहेर जाणार तर मग तुमचं रक्त कसं वाढणार. हा सुद्धा विषय फार महत्वाचा आहे. मग त्यासाठी काय करता येईल? तर तुम्हाला नाही का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का अ, आधी पोट साफ करून घेऊन नंतर नाही का तुम्ही रोज आहारामध्ये गूळ, फुटाणे याचं प्रमाण जर असेल तर तुम्ही नाही का 15-16 च्या खाली तुमचं रक्ताचं प्रमाण येणार नाही हे मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.